म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा, हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार। अध्यक्ष महोदय, मी स्वतः मराठा आहे। मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली, जेवढे मोर्चे झाले, शांततेने, अध्यक्ष महोदय महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे। अध्यक्ष महोदय, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल, हा इसम कोण आहे? पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली, याचं नाव आहे योगेश सावंत। माननीय विरोधी पक्ष नेते, आपल्यालाही चीड येईल, याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत। माहिती घेतल्यावर कळलं, तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। काय संबंध आहे? काय संबंध आहे रोहित पवारचा? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे। शासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी। आपण ज्या पद्धतीने निर्देश दिलेले आहेत, त्यांनी सन्माननीय सदस्य शेलार साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सगळे रेकॉर्डवरती आहेत। या रेकॉर्डमध्ये जी मागणी केलेली त्या सगळ्या बाबी चौकशीमध्ये समाविष्ट केल्या जातील।